सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। भौतिक प्रपंचामध्ये आपण सर्वजण वावरत असताना मोठेपणाची जबाबदारी जी आहे ते कसे निभवायला पाहिजे याकरिता आपल्याकडे काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे या संबंधात श्रीरामचंद्राने त्यांचे धाकटे बंधू राजकुमार भरताना केलेले उपदेश आपण काल पाहतो की जे आजही आमच्याकरता आदर्शवत आहे। नास्तिक्यम अनृतम क्रोधम प्रमादम दीर्घसूत्रताम अदर्शनम ज्ञातवताम आलस्यम पंचवृत्तीनाम एकचिंतनमनर्थानाम अर्थज्ञेश्य मंत्रणम निश्चितानामनारंभम मंत्रस्य परिरक्षणम मंगलस्य अप्रयोगम च प्रत्युत्थानं च सर्वतः कच्चित् त्वं वर्जयस्येतान् राजदोषान् चतुर्दशः। ही 14 राजदोष किंवा नेतृत्व दोष आहेत। काल आपण पाहिले त्यातली 2 नास्तिकता, कारण घरातील किंवा संघटनेतील सरकारातील प्रमुख जसे वागतील त्यांची अनुनय सर्व लोक करत असतात। आपल्याला सांगावं लागत नाही की आमचे अनुनयन करा असं। महाजनो येन गतस्स पंथः, मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात त्याच रस्त्याने इतर लोक चालणं स्वाभाविक आहे। याकरता वडील नास्तिक असेल घरातली पिढी तसं बनण्याची शक्यता आहे।
पण त्याला एकच अपवाद असतो, आई जरी आस्तिक्य भावनेची असेल, बाळ नास्तिक बनत नाही. अनेक उदाहरणांमधून आपण चरित्रांमध्ये, इतिहासामध्ये हे पाहतो आहोत. शक्यतो प्रमुख आस्तिक्य स्वभावाचा असावं, खोटं बोलणारं नसावं आणि क्रोधी नसायला पाहिजे. दोन तीन कारणास्तवच क्रोध नाही पाहिजे. क्रोध ही एक अनावश्यक गुण आहे असं नाहीये, एक आपद गुण आहे. आपत्तीच्या काळात आपल्याला मदत करणारा आहे, कधी कधी आम्हाला सहाय्य करणारा गुण आहे. त्याचा उपयोग कशा करता करतो यावर तो क्रोध चांगलं की वाईट हे सिद्ध होत. क्रोध अन्यांच्या दोष निवारण्यासाठी, दुसऱ्यांच्या दुर्गुण दूर करण्यासाठी वापरत असतील. क्रोध चांगलंच काम करते, नाही असं नाही. पण व्यावहारिक जगतामध्ये क्रोध ही एकदा मनात बसला, माणसाचा स्वभाव बनून जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो चिडचिडेपणा करत राहतो. कारण अकारण क्रोध याचा अर्थ संयमाचा अभाव. एक अर्थ की जो यजमान आहे त्यांच्याकडे संयम जर नसेल तो यजमान होऊ शकेल कसं? घरात मोठी माणसं म्हणून घ्यायचंय, देशात मोठे व्हायचंय, सारखं सारखं शीघ्रकोपिताची प्रदर्शन करत राहिलो, शोभायमान दिसणार नाही. माणूस चांगला आहे हो, पण शीघ्रकोपी आहे. या कोपाने काय अनर्थ होतो? बऱ्याच लोकांचं आहे. याचा अर्थ तो माणूस शीघ्र कोपित्व कोणाकडे, आम्हा सगळ्यांकडे कोणाकडे असेल तर आपण सगळे संयमहीन आहोत हे एक सिद्ध होत. दुसरं, सारखं 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 जर क्रोध प्रकट करत राहिलो तर शत्रू वाढत जातात. दोन. तिसरं, आपली प्रतिष्ठा कमी होत जाते. परिवारात, समाजात शीघ्रकोपी माणूस जो आहे किंवा विनाकारण क्रोध करणारा माणूस आहे त्याची प्रतिष्ठा घटते. चौथं, अर्थनाशाला सामोरे जावं लागतं. आर्थिक व्यवहारांमध्ये खूप सारे नुकसान त्याला सोसावं लागेल. का? त्याच्या त्या क्रोध गुणामुळे व्यवहार तुटतात, व्यवहार सुरळीत चालत नाही, व्यवहार शेवटपर्यंत जात नाही, कधीही तुटू शकतो, अर्थनाश होतो त्याला. पाचवा, या क्रोधामुळे लोकसंग्रह कमी होतो.
सगळ्यात मोठी ताकद माणसांची, पैसा असेल नसेल पण माणसं असायला पाहिजे. चांगले 10 मित्र असतील तर 10 लाख रुपये असल्यासारखं आहे खिशात. कोणत्याही काळी आमच्या आपत्ती विपत्तीला उभं राहणारी पैसा नाहीये, माणसं असतात. कधी कधी पैसा असतो पण माणसं नसेल तर पैसा व्यर्थ ठरतो. कोपाने शीघ्र क्रोधाने माणसं तुटली गेली, लोकसंग्रह घडतो आपला, नातेवाईक तुटतात, मित्र बांधव दूर होतात आणि आमची अनादर वाढायला सुरू होते. हळूहळू हळूहळू अनादर वाढायला लागतो. कधीतरी एकदा क्रोध केला तर ठीक असतो, जसं की जेवणात लोणचं असल्यासारखं. जर जेवणच लोणच्याचं करायचं म्हटलं तर जेवण जाईल कसं? कधी कधी असावं राग, कसं जेवणात लोणचं असल्यासारखं असायला पाहिजे. नाही, लोणचं त्याला बरं लागते म्हणून 5-25 प्रकारची लोणचंच वाढले ताटात. हे लिंबुवाचा आहे, हे आंब्याचा आहे, हे गाजरेचा आहे, मिरचीचा आहे, हळदीचा आहे, हे आल्याचा आहे, सगळ्या प्रकारचे लोणचंच वाढले ताटात. काय होईल जेवण? नाही. थोडं थोडं ठीक असतो, बरं असते, ते असायला पाहिजे तेवढा. का? स्वसंरक्षणासाठी त्याचा गरज आहे. अन्यांचे रक्षण करण्याकरता, अन्यांना सन्मार्गी लावण्यासाठी याची गरज आहे. पण त्याचा कुठल्याही स्वार्थासाठी उपयोग जर झाला तर तो क्रोध कदापिही चांगलं सिद्ध होऊ शकत नाही, नाही होऊ शकणार. म्हणून जो घरात प्रमुख आहे त्याला ते शोभणार नाही. काही लोक असं समजतात की आम्ही आरडाओरडा करत राहिलो तर माणसं घाबरतात आणि आपलं धाक राहते घरात. कसली धाक राहते? पुढे धाक घाबरल्यासारखं करतात, पाठीमागनं जोड्याने मारतात. बघा तुम्ही बरीच लोक. हे काय उठलं की खेकसायला सुरू करते, दिसेल त्याला खेकसायचं, दिसेल त्याला खेकसायचं. किती जण किती दिवस सहन करते? योग्य नाही. काही माणसं तरी घरात तुम्ही बघाल ना, मारक्या बैलासारखंच, इकडी गेला तरी असं, इकडी गेला तरी असं. अरे काय, ही काय जीवन आहे? कधी कोणाबरोबर हसलात, कधी कोणाबरोबर प्रेमाची व्यवहार केला माहीतच नाही बाबा. जो भेटेल त्याच्याबरोबर उकरून युद्ध केल्यासारखं राहणं ही अशोभनीय आहे. आणि कधीही अशी व्यक्ती नेता नाही बनणार, प्रमुख नाही बनणार. परिवार प्रमुख बनण्याची योग्यता त्याच्यात राहत नाही. किती विचार करून प्रभू रामचंद्रांनी हे उपदेश केले भरताला. भरता तो राजा बनायला निघा, म्हणजे अयोध्येचा प्रमुख बनणार, संस्थांचा प्रमुख बनणार. हे गुण नसायला पाहिजे आपल्याला. क्रोध स्वतःचाही नाश करतो, इतरांचाही नाश करतो. कारण हे उत्पन्न होते आमच्या मनात, म्हणजे आम्हाला जाळते आधी, मग नंतर ज्याच्यावर भडकतो त्याला जाळते. आणि ही क्रोध माणसांची कार्य करण्याची क्षमता असते ना, ते क्षीण करते. क्रोधाने जो माणूस पूर्ण ताकदीने काम करत असतो त्याला जाऊन 4 शिव्या घाला, त्याची क्षमताच घटते, ऊर्जा घटते त्याची. समोरच्या व्यक्तीची ऊर्जा कमी करते. ऊर्जा कमी केल्याने तो माणूस नीट काम करू शकत. क्रोध ईर्ष्या निर्माण करतो, प्रतिशोध निर्माण करतो. कधी कधी तो माणूस याचा बदला कधी घ्यायचा या विचाराला सुरू करतो. मलाही वेळ येऊ द्या,
याचा आत्तापासून जेवढा केला आहे हे सगळीच भरून काढेन म्हणतो, आणि हे कोणासाठी योग्य नाही, कोणासाठी योग्य. क्रोध फक्त अपराध केला असेल, चूक केला असेल, त्याला वटणीवर आणण्यासाठी किंवा सरळ रस्त्यावर आणण्याकरता, दोष कमी करण्याकरता एवढंच ठीक असतं. म्हणून म्हटले की क्रोध हे एक दोष आहे. त्यानंतर अनवधान, प्रमाद. प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेले हे एक चूक आहे. आपण करतो याचा परिणाम काय होते हे आपल्याला कधी कधी माहिती असते, तरी सुद्धा चूक करतो. म्हणजे प्रज्ञापराध आहे. प्रमाद ही एक प्रज्ञापराध आहे. आणि प्रमाद करणारी व्यक्ती असं समजते मी जे करतोय हे इतरांना कोणाला कळत नाही. मी का करतो, कसं करतो. म्हणजे जसं मांजर डोळे झाकून दूध प्यावं तसे ह्यांची कृत्य चालतात. आणि आपण जाणून बुजून चुका करतो आहोत. अजाणतेपणामध्ये सुद्धा काही चुका होतात, नाही असं नाही, चूक होऊ नये असं नाही. जाणून बुजून केलेले जे चूक आहे ते प्रमाद आहे. किंवा कधी कधी अजाणतेपणाने, बेसावधपणाने, अनावधान म्हणजे बेसावध राहिल्याने जर चुका झाली तर त्याला तो नेतृत्वच कारणीभूत ठरते. आणि याचा अर्थच असा की तो कधीही बेसावध असता कामा नये, सदाकाळ जागृत असायला पाहिजे याचा अर्थ. अन्यथा प्रमाद घडतात आणि त्या प्रमादाचा दुष्परिणाम फार मोठे होतात. प्रमादाचे दुष्परिणाम फार मोठे होतात. म्हणून कळत न कळत कोणतीही चुका आपल्या हातून होणार नाही एवढी जागरूकता असणं गरजेचे, हेही श्रीरामचंद्र भरताला सांगतात. त्याला निमित्त करून आम्हा सगळ्यांनाच ते सांगितलेले. आणि पाचवी गोष्ट सांगतात, काम करत असताना सावकाश करायचं. सावकाश करायचं. एका कामाला 1 तास लागत असेल तर पुरा दिवस लावायचा. निर्णय घेत असताना जे निर्णय 1 क्षणात घ्यायला पाहिजे त्याला वर्षानुवर्ष असं पुढे ढकलत जायचं. हे एक दोष आहे माणसांच्या. प्रत्येक व्यक्तींमध्ये हे दोष असतात. नेतृत्व एवढी सजग असायला पाहिजे, अचूक अंदाज असायला पाहिजे त्यांच्याकडे, कोणत्या कार्यासाठी कोणता वेळ योग्य आहे, त्या कार्य करून घेण्यासाठी व्यक्ती कोण योग्य आहे, आणि ते कार्य कसे करायला पाहिजे किंवा करून घेतलं पाहिजे याची ज्ञान त्याच्याकडे असणं गरजेचे. हे नसेल तर ते मंद गतीने चालते. मंद गतीने जर कार्य चालले तर त्या कार्याचा खर्च वाढत जातो एक, आणि कार्य पूर्ण झालं असतं तर त्याच्यापासून येणारी जे काय फायदा होती ते फायदे लवकरच प्राप्त होत होते. आता त्या फायद्याला मुकतो हेही त्याला कारण आहे.
आणि एक कार्य पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या कार्यासंबंधात विचार करता येत नाहीये. त्याच्यामुळे पुढचाही विकास त्या माणसांच्या जीवनातलं खुंटून जातो. या कारणास्तव कुठलंही कार्य करायचं आहे ना, पूर्ण करायचं लागेल. आणि कार्याला सुरू करत असताना तयारी आहे ना, ती योग्य पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. चांगली तयारी म्हणजे अर्धा काम झाल्यासारखा, असा एक इंग्रजीमध्ये म्हण आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगलं सुरुवात करणं म्हणजे कार्य सुरू करण्याकरता जे जे पूर्व काळजी घेणे गरजेचे आहे. यात येणारे अडथळा काय असू शकतात? वस्तूंच्या बाबतीत, व्यक्तींच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत, निसर्गाच्या बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचार करून जी कार्य करायचं आहे त्या कार्याला जर आपण हात घातले, लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची, व्यक्तींची, वेळेची नियोजन करून जर कार्याला हात घातले तर अर्ध कार्य पूर्ण झाल्यासारखं. आम्ही मनात येईल तेव्हा करायला गेलो, कार्यसिद्धी होत. आणि वेळेत कार्य पूर्ण नाही झालं, उत्साह तुटून जातो माणसांचा, अवसान संपतो माणसांचा. आणि कधी कधी गरजेच्या वेळेला जर कार्य नाही झाले, नंतर त्याचं घेऊन करायचं काय? समजा 10 वाजता रेल्वे जाणार आहे, मग 10 वाजता जाणार आहे, त्याच्या आधी तिकीट काढून ठेवायला पाहिजे. काढूया म्हणत 10 10:30 वाजले. जा रे तिकीट आण जा. आता काय प्रयोजन आहे त्याचा? उपयोग काय आहे का? गेली गाडी, गेल्यावर ते म्हणतात ना की म्हण आहे संस्कृत मध्ये, चोरे गते वा किमुतैल दानम पयोगते वा किमुसेतु बंदम. चोर निघून गेल्यानंतर दिवे लावून काय उपयोग आहे? पाणी वाहून गेल्यानंतर आता शेतो बांधायला निघाला तर त्याचा काय प्रयोजन आहे? फायदा काय आहे त्याचा? काहीच नाही. म्हणून ज्यावेळी जी होणे आणि जितकं शीघ्र होणे गरजेचे तेवढी शीघ्र. म्हणून म्हटलेले की केव्हाही कार्य करताना शुभ कार्यच करायचंय. शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. शुभ कार्य आहे ते पूर्ण तयारीनिशी ते पुरा करायचं आणि शीघ्र सुरू करायचंय शुभ कार्य. आणि कधी माणूस अशुभ कार्य कधी हुडकत नाही, शोधत नाही. अशुभ कार्य करणं जितकं टाळता येईल तितकं पुढे टाळत जाणं ते फायदेशीर असतं. त्याच्यात कोणाचंही भलं नसतं आणि ते पुढे गेल्याने कोणाचंही नुकसान होत नाही. पण शुभ कार्य जर पुढे गेला तर करणार का? मी मागे आपल्याला बोललो होतो, दोघे जण कॉलेज कुमार कुमारी होते. ते काहीतरी 11वीत गेले, 10वी 11वी 12वीत होते. दोघेही एकमेकांशी ओळख झाल्यानंतर लग्नाचा विचार सुरू झाला. मुलगा म्हणत होता उद्या सांगतो विचार करतो, असं म्हणत डिग्री कंप्लीट झाली. डिग्री कंप्लीट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला दोघेही एकत्र होते म्हणे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षांचा संपला. आणि तेव्हाही म्हणत होता विचार करतो, बघू आपण, करू आपण, असं म्हणत होता. ज्या दिवशी निकाल लागले त्या दिवशी त्या मुलीने येऊन सांगितलं म्हणे, तू जरी तयार होशील पुढे तर माझं काय जमणार नाही तुझ्यावर. का? आपल्या जीवनाचा चांगल्या गोष्टीची निर्णय घेण्याकरता आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी 7 वर्ष 8 वर्ष जात असतील तर आयुष्यात तू करणार काय? उद्या घरात पण हीच करत राहणार ना.
हा, एक कपडे घ्यायचं म्हटलं तर वर्ष दीड वर्ष विचार करणार, एक भांडी घ्यायचं झाले तर 1.5 वर्ष विचार करणार, कोण पाहुणे आले तर जेवण वाढायचं की नाही वाढायचं, बनवायचं की नाही बनवायचं, 2-3 दिवस विचार करणार, तोपर्यंत पाहुणे निघून गेलेले असणार. असा हा जो सावकाश चालणारी व्यक्ती आहे, ही व्यक्ती कधीही नेतृत्व गुण संपन्न बनत नाही. म्हणून त्याच्याकरता त्यांच्याकडे शीघ्र कार्य करण्याची क्षमता असायला पाहिजे असं म्हटलं. आणखीन 6वं गोष्ट सांगितले की सज्जनांसमवेत सहवास असायला पाहिजे. आयुष्यात माणसांचं बळ कशात असते तर सज्जन सहवासात असते. त्या माणसाची व्यक्तिमत्व निर्माण कशाने होत असते, त्याचे मित्र असतील, त्याची सहवास असेल, कुठे बसतो, कुठे उठतो, कोणाबरोबर चर्चा करतो, कोणाबरोबर बोलतो, कोणाचा संस्कार याच्यावर होतात, तर ती माणसं सज्जन असायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या दारुड्यांबरोबर, जुगार खेळणाऱ्यांबरोबर, भांडखोरांबरोबर, चोरी करणाऱ्यांबरोबर, चाडी चुगली करणाऱ्यांबरोबर सहवास असेल तर काय घेणार आम्ही त्यांच्याकडनं, आणि तेच घेणार. तेच घेतला नाही घेतला तरी आमच्या अंगात त्याच गुण येणार आहे, दुसरं कुठलेही नाही येणार. नेतृत्व गुण संपन्न माणूस, नेतृत्व गुण कुठला, किंवा नेतृत्वासाठी एक अवगुण असा आहे, दुर्जनांसमवेत कधीही सहवास करू नये. सज्जना समवेत संघर्ष केला तरी सुद्धा चांगलंच मिळेल काहीतरी. सहवास केला, संगत केला किंवा त्यांच्याबरोबर संघर्ष केला तरी सज्जन चांगलंच देईल. जसं एक माणूस मैला वाहून नेत होता. भौतिक दृष्ट्या केवळ त्यांची दोस्ती केले तरी तेच मिळणार आहे आणि दुश्मनी केले तरी तेच मिळणार आहे. कुठे ना कुठेतरी अंगाला लागणार. अत्तर विकणाऱ्यांबरोबर दोस्ती केली किंवा दुश्मनी केली, दोस्ती केले तरी अत्तरच लागेल. त्याच्याबरोबर जर भांडलं आणि रागाने जर तो पेटीच आपटून मारला आमच्यावर तर त्यातलं अत्तरच अंगावर उडणार, दुसरं काय उडणार नाही. तसा सज्जन माणसांच्या बरोबर आपली दोस्ती किंवा दुश्मनी हे दोन्ही चांगल्याच गोष्टी देऊन जाणार आहे, वाईट कधी देणार नाही. गधे से गधे मिले तो दे ले दो दो लात, सज्जन से सज्जन मिले तो दे ले दो दो बात. हिंदीत म्हण आहे. सज्जन व्यक्ती मिळाला काय झाला, 2 गोष्टी चांगल्या देता येतील, घेता येते. गाढवाशी संगत जर केली कधी ना कधीतरी लातच मिळतील. चांगलं काय देणार त्याला, चांगलं काय येतं देण्यासारखं. मूर्ख आहे आणि मूर्खताच देईल ते, दुसरं काय देणार, त्याच्याकडे नाही ते काय देऊ शकणार. म्हणून माणूस ज्याला प्रमुख बनायचंय त्यांनी
चांगल्या माणसांच्या सहवास. कारण चांगले माणसांना भेदभाव करत नाही. फुलं असं ओंजळीत घेतली आपण, घेतल्यानंतर कधी भेदभाव करत नाही. हे डावा हात आहे आणि हे उजवा हात आहे, कधी भेदभाव करत नाही. जे उजव्या हाताला सुगंध दिलेले तेच सुगंध डाव्या हातालाही देणार. हीच सज्जनांची मोठेपणा असते. सज्जन भेद करत नाही, भेद करत नाही. सज्जनांसमवेत आम्ही असलो तर आमची व्यक्तिमत्व उत्तुंगापर्यंत जाते. जसा फुलांचा सहवास करणारा धागा देवाच्या गळ्यापर्यंत, मोठ्या माणसांच्या खांद्यावर जाऊन बसते, गळ्यात जाऊन बसते. नुसतं धागा टाकायला जावा, मुस्काट्याला लावतील. पण त्या धाग्याने विचारपूर्वक जर फुलांचे सहवास केले, माळ बनवायला त्यात शिरले, फुलांना जो मान सन्मान आहे तोच मान सन्मान ह्यालाही भेटतो. म्हणून सज्जनांचा सहवास करा. एवढंच नाही, पाण्याला तसं फारसं किंमत नाहीये. बाजारात विकायला गेलो मोफत मिळतो, कुठेही गेलो तर ग्लास 2 ग्लास पाणी कोणी मोफत देतो. पाणी पाण्याची संगत केले तर फार मोठा फायदा होईल असं नाही. पाणीनी जर दुधाची संगत करायचं ठरवलं, 2 लिटर दूध आहे आणि थोडासा पाणी त्याची सहवास केले, दुधाला जे भाव आहे तीच भाव ह्याचाही होतो. तेवढाच भाव पाण्यालाही मिळतो. म्हणून दोस्ती करताना, सहवास करताना, मित्रता करताना चांगल्या माणसांशी, सज्जन माणसांशी करा. अन्यथा आपलाही भाव घटेल. आपलाही भाव, आम्ही मोठे स्वभावाने, गुणाने, मी आर्थिक रूपाने किंवा अधिकाराने मोठे किंवा लहान, हे कधी लहान मोठे नसतात. अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा नीतिशास्त्रामध्ये आचरणाने मोठा तो माणूस मोठा. कधी कधी आमची मूल्यमापन आम्ही ज्यांच्याशी मित्रता करतो, ज्यांच्याशी दोस्ती सहवास करतो, त्याच्यावर आमचं आकलन होत असते. आम्ही कसे आहोत हे विचारायचं कसं? त्यांची मित्र कोण कोण आहेत शोधून काढा. त्यांची उठा बैठक कुठे कुठे आहे थोडा शोधून काढा. त्याच्यावर ह्या व्यक्तीची योग्यता काय आहे हे कळते. कोणालाही विचारायची गरज नाही. हे कोणाबरोबर बसतात, कोणाबरोबर उठतात, काय करतात, त्याच्यावर सिद्ध होत. म्हणून नेतृत्व गुण संपन्न व्यक्ती ही एक चिल्लरपणा सोडायला पाहिजे. मूर्खांशी, असंगांशी संगत करू नये. त्यानंतर जो मोठा माणूस असतो, त्यांची मोठेपणा जर टिकवायचा असेल, त्यांच्याकडे इंद्रिय निग्रह असणं अत्यंत आवश्यक. इंद्रिय निग्रह नसेल, ही माणसं कधी धरीत पडतील, कधी संपतील हे सांगता येत. कधीही परिवारातले असो, समाजातली असो, सरकारातली असो, जे मोठे माणसं आहेत, इंद्रिय आपल्या हातात ठेवायला पाहिजे. इंद्रियांची चंचलता संपवलेली असायला पाहिजे.
इंद्रिय ज्या विषयांप्रती आकर्षित होतात त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या माणसांकडे असायला, म्हणजे इंद्रिय चापल्य नसायला पाहिजे. अन्यथा इंद्रियांच्या मागे माणूस गेला तो कधी छोटा हे होईल माहीत का, अडकून पडतो. आम्ही रोज बघतो अशी लोकांना. पैशाचा पायी जातात, व्यभिचाराच्या पायी जातात, अधिकाराच्या पायी जातात माणसं. का? स्वतःच्या इंद्रियावर निग्रह राहत. मग ते नेत्रेंद्रिय कार्य असेल, नेत्रेंद्रियाचा विषय असेल, कर्णेंद्रियाचा विषय असेल, घ्राणेंद्रियाचा विषय असेल, जिव्हेंद्रियाचा विषय असेल, किंवा हस्तेंद्रियाचा किंवा स्पर्शेंद्रियाचा विषय असेल, हे सगळी मजबूत पाहिजे. माणूस तेव्हाच मोठं होत. माझ्या हातावर माझं नियंत्रण पाहिजे, माझ्या त्वचेवर माझं नियंत्रण पाहिजे, माझ्या डोळ्यावर माझं नियंत्रण पाहिजे, माझ्या जिभेवर बोलण्यासंबंधात खाण्यासंबंधात माझे नियंत्रण असायला पाहिजे. माझ्या सर्व इंद्रिय, एकच नाही सर्वेंद्रियांवर निग्रह माझ्याकडे असायला पाहिजे. इंद्रियांचा अनिग्रह, इंद्रिय चपळता जे आहे हे एक दोष आहे. हे सगळ्यांनाच लागू आहे, कारण सगळेजण कुठे ना कोणाच तरी आदर्श आहोत, कोणाच्या ना कोणाच तरी प्रमुख आहोत. परिवारात बापाला जरी मुलगा मुलगी हे लहान असतील तर त्यांच्या मुलं मुली किंवा त्यांच्यापेक्षा जे धाकटे आहेत त्यांच्याकरता ते मोठे आदर्शच आहेत. अशा वेळी हे सगळ्यांनाच गरजेचे आहे इंद्रिय निग्रह. अन्यथा मोठमोठी माणसं कुठे घसरले तर यातच घसरले. खूप मोठमोठी माणसं इंद्रिय निग्रहामध्ये घसरले, डोळ्यात घसरले. म्हणून लोकगीत एक, गावचा जो आड आहे ना, आड म्हणतात माहितीये, विहिरी बावडी, कोणीही काढू देत. कोण काढलेत, कधी बांधून ठेवलेत माहित नाही, पण आता आम्ही पाणी आणायला चाललो. तेव्हा एक मोठी गृहिणी, वयस्कर अनुभवी महिला मुलीला सांगतात, बाळा पाणी आणायला चाललीस पर फार जपून. का? पाय घसरलं, कैलास म्हणजे मृत्यू, विहिरीत पडणार, मृत्यूला प्राप्त होशील. आणि मन घसरला तर वनवास. सगळ्यांसाठी, पुरुष का आणि स्त्री का, मन घसरला की वनवासच त्यांचा. का? आहे ती पत्नी घरातली, आमच्याबद्दल काय भाव धारण करेल, हे वाया गेलेले. आणि व्यभिचारी आहे, आमच्याबद्दल आदर राहत नाही. आम्ही आमच्या इंद्रियांच्या ताबा आमच्या हातात ठेवलेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. पैसे, 2 पैशासाठी लालसेने जर कोणाचं तरी उचलायला गेलो तर अब्रूच जाईल. आता लोभ आहे ना, ते कोणालाही सोडत नाही. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, जर निग्रह नसेल तर काय होतो. परवा मी अयोध्येला गेलो होतो. आम्हाला राहण्याकरता टेंट्स बनवण्यात आले होते, खाट होती, गादी दिली होती, 2-2 रजई दिली होती, नवीन रजई दिली होती. आणि सांगितली होती
की रजई आहेत ना, हे आपण गेल्यानंतर येणारे जे कोणी सेवक आहेत, रामभक्त आहेत, आणि ही टेंट जवळजवळ अजून 7-8 महिने ठेवणार आहे. 7-8 महिने मोफत सगळ्यांना राहायला देणार आहे इथे. म्हणून हे पुढच्या लोकांसाठी लागणार आहे, कृपया कोणी नेऊ नये असं सांगितलं. पण मी त्याच दिवशी म्हटलं होतं, ते इतके सुंदर होते दिसायला, सांगतो तुम्हाला. भगव्या रंगाची होती, नवीन होती, जाडजूड होती. बघितलं तर कोणालाही लोभ उत्पन्न व्हावं, मनात उचलून न्यावं असं वाटायचं. आमच्या ह्याच्यात मी गेलो त्याच दिवशी सांगितलेले, हे बहुतेक आमच्यातले काही लोक उचलतील बघा हे. आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही निघण्यापूर्वीच बातमी आली, काही लोकांनी गाडीत टाकले. आम्ही समाजाला मार्गदर्शन करणारी लोक, होय ना, मार्गदर्शन करणारी लोक. आम्हाला एवढा छोटा मोह जर नाही आवरता आला तर आम्ही कसं साधू बनणार? साधू कसे बनणार? साधू बनू शकत. छोट्या 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 गोष्टींवर जर इतकं मोह जडलं, असं ढिल्लं झालं तर कसं होईल? मनावर नियंत्रण पाहिजे, कठोरता पाहिजे. मिळते म्हटलं की सगळीच गोळा करत जायचं. आपण ठरवायला पाहिजे की ही वस्तू फुकटच मिळते. असं समजा विचारलं आम्ही काही लोकांना, का हो, का घेतला? नाही म्हणाले, त्याच्यावर लिहिलं होतं म्हणाले उपहार म्हणून. उपहार म्हणजे भेट. उपहार नावाच्या कंपनीने ती सगळी मोफत दिली होती. त्याच्यावर उपहार नावाच्या कंपनीचं नाव होतं. नाही नाही, आम्ही काय असं न्यायचं म्हणून उपहार म्हणून लिहिलं होतं, दिली असं समजून आम्ही नेत होतो म्हणा. म्हणजे आमच्या कुकृत्याच्या पुष्ट्यर्थीसाठी आम्ही काही वाद प्रतिवाद करू शकतो, पण अशोभनीय. मग मोठ्या माणसांची स्थिती कुठपर्यंत आली? एवढ्या मोठ्या मोठ्या गाडी घोडे घेऊन फिरताय आणि 2 रजईसाठी जर अब्रू जात असेल किंवा आमची मोह आवरत नसेल तर आम्ही कसं दुसऱ्यांना मार्ग दाखवणार? दुसऱ्यांना मार्ग आम्ही दुसऱ्यांना माया मोह सोडायला सांगणं फार सोपं असते, पण सोडणं कठीण असतं. शरीरावर मोह माया नसायला पाहिजे. रक्तसंबंधींवर मोह माया त्यांना जवळ ठेवायला नाही पाहिजे असं सांगणं सोपं आहे. पूर्वाश्रम व्यवस्थित त्यागलेले असायला पाहिजे एखाद्या संन्यासता असं सांगणं सोपं आहे, पण बऱ्याच लोकांची सुटत नाही. पण निर्लज्जासारखे ते रोज उपदेश करतच असतात. मला त्याचं आश्चर्य वाटत असतं. जी व्यक्ती ज्या शब्द आपल्या आचरणात आणू शकत नाही आणि ते शब्द रोज लोकांना उपदेश करत असतो. उपदेश करणं हा काय व्यवसाय आहे? थोडं उपदेश करणाऱ्यांवर जबाबदारी नसते थोडं? जसा कुटुंब प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख जे जे करतो तेच त्या कुटुंबातल्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. कुटुंब प्रमुख खोटं बोललं की तेही खोटं बोलणार, लबाडी केले की तेही लबाडी करणार, असे पाहत असतो आपण. सांगण्याचं तात्पर्य एवढं, इंद्रिय निग्रह फार आवश्यक. कोणी असे ग्रहस्थाला सुद्धा त्याची गरज आहे, संन्याशाला असं नाहीये. संन्याशाला संन्यासासाठी जे जे लागणार आहे ते, आणि गृहस्थ आश्रमीला सुद्धा त्यांच्या इंद्रियावर त्यांना निग्रह पाहिजे. गृहस्थ आश्रमीला काय चोरी करायची काय परमिट सोडलेलं आहे थोडी? कोणाचाही काहीही करावं असं काय परमिट दिलेले थोडी नाहीये. त्यांनीही त्यांच्या स्थानमानात राहून आपल्या चौकटीतच राहायला पाहिजे. आपल्या इंद्रियांना त्यांनी स्वतःची चौकट निर्माण करून घ्यायला पाहिजे, स्वतःची चौकट तयार करायला पाहिजे. करून त्या चौकटीत राहिला तर त्याला जेवढा किंमत आहे ना,
खूप मोठं आहे, त्याची मोल मोजता येणार नाही. त्या ग्रहस्थाचा जीवन इतकं मौलिक असणार आहे, मौलिक नाही अमौलिक असणार आहे. कोणी असे ना, ज्यांची इंद्रिय निग्रह ठीक ठाक आहे ना, त्यांची जीवनाची मौल्य करता येणार नाही, करता येणार नाही. इतकं वजनदार, इतकं मौलिक असणार. सर्व ठीक आहेत, पण एकच गुण जर त्याच्यात खराब असेल तर सगळी गेली, सगळीच गेले, काही हाताला लागत. पण आणि याच्याकरता काय पैसे लागत नाही. मनोनिग्रह करायचंय, आपल्या मनाच्या मार्फत इंद्रियांचा निग्रह करायचा, याला काय पैसे लागतात थोडी. प्रपंच भगवंताने असं ठेवलेलं आहे की जणू काय आमची परीक्षा घेण्यासाठीच हे सर्व निर्माण केलंय. पावलोपावली प्रलोभना सगळी पसरून टाकलेले आहे आणि ह्याच्यात तू चालताना जपून चाल असं म्हटलेलं आहे. आम्हाला कळतं, सगळ्यांना वळत नाही असं. म्हणजे एक माणूस हिमालयात गेला होता, तिथेही एक प्रेक्षणीय ठिकाण, प्रेक्षणीय ठिकाण, हजारो नाही लाखो माणसं तिथे जात होते महिन्याला विहारासाठी. गेल्यानंतर त्याला एक आश्चर्य वाटलं. बस स्टँड पासूनच त्यांनी बारकाव्याने निरीक्षण करायला सुरुवात केलं. गाडीत बसलेच, कोणाच्या पायात चप्पल नाही, ड्रायव्हरच्या पायात चप्पल नाही, कंडक्टरच्या पायात चप्पल नाही. अरे म्हटलं आश्चर्य इथे. खाली उतरला, बस स्टँड मध्ये बघितलं, सगळ्यांच्या पायात चप्पलच नाही तिथे, सगळे अनवाणीच चालतात. जाऊन विचारला कंट्रोलरला, बस कंट्रोलर असतो ना, त्याला विचारलं, यजमान चप्पल घालत नाही तुम्ही, कोणाच्याच पायात चप्पल दिसत नाही असं म्हणता. हो, माझ्याही पायात नाही चप्पल. अरे बापरे म्हटलं, तोही त्याच्या पायात चप्पल नाहीये आणि त्याला माहीतच नाही की माझ्या पायात चप्पल नाहीये. त्याला आश्चर्य. याला सोडला. समोर एक हॉटेलवाला होता, त्याला जाऊन विचारलं, यजमान तुमच्या हॉटेलात सगळी माणसं जे बसलेत कोणाच्याही पायात चप्पल नाही आहे आणि तुमच्याही पायात चप्पल नाही. असं? माझ्या पायात चप्पल नाही. तोही असंच म्हटला. गेला पुढे. टॅक्सीवाल्याला विचारला, अरे इथे कोण चप्पल घालत नाही का? घालतात ना म्हणा. नाही, कोणाच्याही पायात दिसत नाही आणि तुमच्याही पायात नाही. असं? माझ्याही पायात नाही. तोही असंच म्हटला. असं म्हणत 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 तो कलेक्टर पर्यंत गेला. काय कलेक्टरने काय हुकूम काढले की काय इथे चप्पल घालायचं नाही म्हणून. आणि कलेक्टरच्याही पायात चप्पल नव्हते. कलेक्टर साहेब, इथे काय चप्पल घालायला मनाई आहे का? नाही नाही नाही, मनाई असं काय नाही, चप्पल घातली पाहिजे म्हणा. मग तुमच्याही पायात नाही? असं? माझ्याही पायात नाहीये. अरे बापरे. मग इथे एवढा बर्फात चालतात माणसं, चप्पल असेल तर सुरक्षित नाही, नाहीतर रक्त गोठून जाईल ना. हो बरोबर आहे, घालायला पाहिजे, चप्पल घालायला पाहिजे, योग्य आहे ते. पण या अख्खा गावातच कोणी घालत नाही. नाही, घालायला पाहिजे. कोण म्हणतो घालायला नाही पाहिजे? घातल्याने माणसं सुरक्षित, शूज घालायला पाहिजे, इथे सुरक्षित राहतात. हो, शूज घालायला पाहिजे हे सगळ्यांना कळते, पण सगळीच नागडे आहेत, सगळे अनवाणी आहेत. तसे इंद्रिय निग्रह करायला पाहिजे हे सगळ्यांनाच समजते, पण सगळेजण अनवाणी. होय ना, सगळे अनवाणी. इंद्रिय निग्रह केली पाहिजे. इंद्रिय निग्रहाने माणसांची मौल्य अपरंपार वाढतो आणि सर्व गोष्टींसाठी काही व्यवस्था केलेले, त्या व्यवस्थेच्या अधीन होऊन आपण राहायला पाहिजे. व्यवस्था मोडीत काढणं म्हणजे इंद्रिय निग्रह नसणं. त्यातल्या त्यात जो प्रमुख आहे
जो इतरांना आदेश देतो किंवा त्यांचे अनुकरण लोक करतात, तर त्या व्यक्तीचं तरी असायला पाहिजे. अन्यथा दारुड्याने दारूबंदीची प्रचार केल्यासारखं होईल. जो आपल्या आचरणात न आणता इतरांना जर घरात आदेश देत असेल, की म्हणतात बहुतेक याला प्रमुखपदी नेमल्यामुळे असं करतोय वाटतंय, उद्या याला उतरून आपणही जायचं, आपणही हेच करायचं असं सगळ्यांना वाटेल. दारुड्याने दारूबंदीची प्रचार करावा असं होईल. अन्यथा आमच्या इंद्रियावर आम्ही बऱ्याच लोकांची आता जे रोज कथा ऐकतो आणि काय काय ऐकतो, कोण जेलमध्ये गेले, कोणाला अटक केले, कोणाला फासावर चढवले, कोणाला काय काय केले, हे अपराध आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण अपराध नियंत्रित करण्या इतकं इंद्रियांवर निग्रह नाही, निग्रह नाही. त्याच्या कारणास्तव माणसं जीवालाही मुकतात. म्हणून परिवार प्रमुख जो आहे त्याला इंद्रिय निग्रह असणं गरजेचे. इंद्रिय निग्रह नसेल तर तो माणूस मोठा होणार नाही असं त्यांचं म्हणणं. त्याबरोबरच जेव्हा प्रमुख असतो आपण, कोणाबरोबरही समालोचन न करता एकपक्षीय निर्धार घेणं, एकपक्षीय निर्णय घेणं, हे नेतृत्व गुणाचा दोष आहे. एकपक्षी निर्णय, कोणालाच विचारत, त्याची फायदे तोटे मला कळत नाही आणि मी कोणाला दुसऱ्यांना विचारत. कधीही महत्वाचे निर्णय घ्यायचा असेल योग्य व्यक्तींबरोबर चर्चा करा. मी एकपक्षी जर निर्णय घेतला तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये मला अडचण येऊ शकते. एकपक्षी निर्णय जर घेतले तर त्याचा फायदे तोट्यांमध्ये नुकसानदायक मला ठरू शकतं. एकपक्षीय निर्णय घेतल्याने इतरांना आवडेल की नाही आवडेल, जर नाही आवडलं तर कारण नसताना ते शत्रू बनू शकतात. एकतर्फी एकपक्षी निर्णय जर मी घेतला, ते प्रयोजन देण्याऐवजी हानिकारक सिद्ध होऊ शकतं. एकपक्षीय निर्णय घेण्याऐवजी त्याच गोष्टी इतरांना समजावून, इतरांशी चर्चा करून किंवा योग्य माणसांची विचार विनिमय करून आम्ही निर्णय घेतले आमच्या परिवारात, परिवार किती सुखी राहील, किती सुखी राहील. किंवा त्याच्या संभवनीय अपाय जे आहेत ते आपोआप संपून जाते. संभवनीय अपाय जे आहेत ते टाळता येईल यासाठी निर्णय एकपक्षीय घेऊ नये. याशिवाय मंत्रालोचन करताना, निर्णय घेताना तज्ञ व्यक्तींची, योग्य लोकांची मंत्रालोचना करावी. ज्या विषयांचा ज्यांना ज्ञान आहे त्या लोकांबरोबरच चर्चा करावी, त्या लोकांबरोबरच मंत्रणा करावी. अन्यथा अयोग्यांशी, पात्र नसलेल्या व्यक्तींशी त्या विषयासंबंधात मी चर्चा केली तर माझं सर्वही वाया जाऊ शकतं. म्हणून हेही नेतृत्व गुणातला एक दोष आहे. आणि याचबरोबर ज्या विषयाचा निर्णय घेतलेले त्याची अंमलबजावणी न करणं, पेंडिंग टाकणं, पेंडन्सी म्हणतो,
एक तर जी कार्य करायचं नाही त्याच्याबद्दल निर्णय घ्यायचा नाही. निर्णय घेतलेले त्याची अंमलबजावणी होणं गरजेचे आहे. आम्ही वर्षानुवर्ष जर त्याची अंमलबजावणी केली नाही ते एक तर निरर्थक होऊ शकतं, आणि ते नाही घेतल्यामुळे, तो निर्णय नाही घेतल्यामुळे त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या काही अनर्थ आहेत, होणाऱ्या अडचणी आहेत, ते आपोआप आम्ही ओढून घेतल्यासारखं होईल. म्हणून की योग्य व्यक्तींबरोबर निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी सुद्धा तत्परतेने करण्यात यावं. आणि याचबरोबर एखादा मंगल कार्य आहे, शुभकारक कार्य आहे, आणि त्याला विलंब लावत राहणं, पुढे ढकलत राहणं, हे सुद्धा नेतृत्व गुणाचा दोष. जसं की एखाद्या सर्वांचं उपयोगी कार्य, त्या कार्याचा निर्णय घेऊन पटकन त्याची अंमलबजावणी केली, मंगल कार्यांच्या, शुभ कार्यांची अंमलबजावणी सुरू करावं, आणि थोडंफार राहिलं असेल तर करत राहावं पुढे कार्य, पण त्याचा अंमलबजावणी लवकर करावं. आणि अंमलबजावणीमध्ये विलंब करणं हाही नेतृत्व गुणाचा दोष मानला जातो. आणि याबरोबरच शेवटचा, कधीही संसारातली, जीवनातली व्यवहारांमध्ये शत्रुहीन असं कोणी नाहीये संसारात. कुठलं न कुठल्या तरी रूपात शत्रू उपस्थित असतात, आणि ह्याची ज्ञान सगळ्यांनाच असतं. आपली शत्रू नाही असं एक कोण माणूस भेटणार नाही, म्हणजे ज्याचा कोणाबरोबर संबंध नाहीये कधीही, तथापि त्याला कोण ना कोणतरी शत्रू असू शकतात. कोणत्या कारणास्तव शत्रू बनतात हे सांगता येत नाही. शत्रू बनण्याकरता थेट व्यवहारच सगळ्यांबरोबर असायला पाहिजे असं नाहीये. विनाकारण सुद्धा शत्रू बनतात. जसा कारणाशिवाय शत्रू बनतात, काही कारणाने शत्रू बनतात, तसं कारणाशिवाय सुद्धा शत्रू असतात जगात. आम्ही कधीही त्यांची तोंड पाहिलेले नाही, ते कुठे राहतात हे माहीत नाही, पण ते नेहमी आपल्याला पाण्यात पाहत असतात. काय माहित नाही त्यांच्यावर, त्यांनी आमच्याबद्दल काहीतरी समजून बसलेले आहे. आयुष्यात जे काही शत्रू असतील, असे ना, शत्रू असायला पाहिजे, असू नये असं नाही, पण कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न. मला कळल्यानंतर ते कसं कमी करता येईल. आणि आम्ही जर मन मोठं केला, मनात नम्रता, विनय, प्रेम आणि वाणी मधुर एवढी जरी ठेवायचा निर्णय घेतला तर खूप साऱ्या शत्रू संपवता येतात. खूप साऱ्या शत्रू संपवता येतात. आणि सगळ्यात महत्वाचं समजूतदारपणा जर प्रकट केला, समजूतदारपणा जर दाखवलं, तर बऱ्यापैकी शत्रू संपतात. पण इथे प्रभू रामचंद्र 14वा दोष सांगितलेले, शत्रू असतात हे स्वाभाविक आहे, सगळ्या शत्रूंवर एकाच वेळी तुटून पडण्याचा प्रयत्न करू नये. शत्रुत्व मिटवण्याचा कार्य जे आहे ना, एक एक करून करत जाव. सगळ्या शत्रूंवर एकाच वेळी आक्रमण करण्याचा किंवा सगळ्यांबरोबर एकाच वेळी व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नये, आणि ते यशस्वी होणार नाही. का? एक तर आपली ताकद पुरणार नाही, एक तर आपली बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाईल, कुणाकुणाशी काय बोलतो हीच आपल्या लक्षात राहणार नाहीये, आणि एवढी वेळ आमच्याकरता, जेवढ्या शत्रू आहेत तेवढ्या करतात आमच्याकडे असणारा वेळ फार छोटा असतो.
या सर्व कारणास्तव सगळ्यांना एकाच वेळी अंगावर घ्यायचा नाही आणि जेवढी जेवढी गरजेचे ते एकेकाबरोबर व्यवहार करत जावं आणि शत्रुता मिटवत जावं. अशा पद्धतीची हे जे गुण आहेत किंवा अवगुण आहेत, परिवार प्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख, समाज प्रमुख जे म्हणतो, गाव प्रमुख म्हणतो, त्यांच्याकडे असायला नाही पाहिजे असे हे 14 दोष आहे. आणि 14 दोष सांगितले. हे सांगण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते असं एकही नाही यातले. सगळे सगळ्यांना ज्ञात असणाऱ्याच गोष्टी आहेत. फक्त आता ते पुनर्ज्ञापन झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं की आपण कुठे चुकतो का आणि आपण करत असलेले बरोबर आहे की योग्य आहे, हे कुठेतरी ताळमेळ घालण्याकरता कोणाचा तरी एक आधार लागतो आपल्याला. आम्ही करत असलेले कार्य योग्य आहे की अयोग्य हे पडताळून पाहण्यासाठी एक आधार लागतो. तो आधार म्हणजे श्रीरामचंद्रांचा भरताला केलेले उपदेश. याच्याशी आमची तुलना आम्ही जर केली तर आम्ही कुठे नीट करण्याची गरज आहे आणि कुठे आपण व्यवस्थित चाललेलो आहोत हेच आपल्याला दर्शन होते यातनं. आणि अध्यात्म हीच आपल्याला शिकवते. आणि अशा पद्धतीची गुणावगुणांचं अवलोकन करून सन्मार्गी चालण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंता सर्वांना देव ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू.